हा बैठक स्थिती पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे जमिनीच्या दिशेने सैल सरसुटलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिर बैठक. पुढील 1 तास स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने प्रत्येकी 10 आवर्तन. डोळे अलगद मिटलेले. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्यायची. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सहज कृती, यथाशक्ती प्रयत्न. उजवीने आहे तो श्वास सोडू द्या. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. अशी प्रत्येकी 10 आवर्तन, यथाशक्ती प्रयत्न. सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल तर ही कृती करणं टाळावं. प्रत्येकी 10 आवर्तन. डावा हात सावकाश गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा अनुभव. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करून घेऊया. आता डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 10 आवर्तन, यथाशक्ती. दहा आवर्तन झाली की हात गुडघ्यावर. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याकडे लक्ष. करणार आहोत कपालभाती. प्रत्येकी 10 आवर्तन. दोन्ही नाकपुड्यांनी आपण ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह कनेक्शन दिलं मध्येच माझं. करूया कपालभाती. प्रत्येकी 10 आवर्तन. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. डोळे अलगद मिटून घेऊया. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन.
ज्यांना हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी मात्र ही कृती करणं टाळा. बाकीच्यांनी सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितस बाहेर येत आहे. बंद डोळ्यांनी ही जाणीव. आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरू. प्रत्येकी 10 आवर्तन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडत उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. माझ्या मागोमाग आपण हे बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. ओंकाराय नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या दिवसाची आणि साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील. हस्तमंथन. नेत्रस्पर्श. निर्माण झालेली ऊब संपूर्ण डोळ्यांच्या आणि चेहऱ्यांच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. चला करूया दोन्ही पायांमध्ये अंतर. करूया चक्की चालू. आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तळवे आपले विरुद्ध बाजूला जातील. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. सावकाश उजवीकडून डावीकडे गोल फिरायचं. थोड बॅक मधून. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी जास्त पुढे न झुकता तिथल्या तिथे कृती करावी. 2 3 4. हाताची पकड खाली जमिनीला लागू दे. आणि 5. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरूया. 1. दोन्ही हात तसेच वर जातील. 2 4 3 4 5. 5 वेळा झालं की थांब. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली आहेत ती सोडून द्या. सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे. पायांमधलं अंतर तसंच ठेवा. थोडस साईडवर स्ट्रेच आपण करणार आहोत. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. आणि यथाशक्ती उजव्या बाजूला थोडस बेंड व्हा. बघा या प्रकारे. 1
आणि 2 आणि मग डावीकडे 2. असं साईडवर आपल्याला स्ट्रेच घ्यायचा आहे. ठीक आहे, थोडीशी डायनॅमिक सुरुवात करूया. 3 यथाशक्ती प्रयत्न. 4 पाठीची दुखणी असतील त्याने अगदी सावकाश करा. 5 उजवीकडे. 6 डावीकडे. 7 उजवीकडे. 8 डावीकडे. 9 उजवीकडे. आणि 10 डावीकडे. कृती थांबवायची. 10 वेळा झालं की कृती थांबवा. जे पाय आपले स्प्रेड आहेत ते तिथल्या तिथे बटरफ्लाय मुवमेंट मध्ये घ्या. पावलं जोडून घ्या एकमेकांना. हाताची पकड पावलांच्या भोवती जाऊ दे. पाठीचा कणा सरळ. ही स्थिती आपली पक्की झाली की आता बटरफ्लाय. गुडघे जास्तीत जास्त वर खाली वर खाली. अप अँड डाऊन. ओके, छान. ते थांबवायची. हाताची पकड पावलांच्या भोवती तशीच ठेवायची आहे. आणि आता आपल्याला एकदा उजव्या साईडला असं वळायचं, एकदा डाव्या साईडला. उजवीकडे डावीकडे. हा बरोबर. उजवीकडे येताना डावा गुडघा थोडासा वर येईल आणि डावीकडे येताना उजवा गुडघा थोडासा वर येईल. एकदा उजवीकडे डावीकडे. बरोबर, छान. बॅलन्स सांभाळायचा आपल्याला, तोंड नाही जाऊ द्यायचा. सावकाश थांबायचंय. मध्यभागी येऊन थांबा. आणि तिथल्या तिथे साधी बैठक. तिथल्या तिथे साधी बैठक. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरं अगदी रिलॅक्स असतील, शरीराच्या जवळ घ्या. विनाकारण हात आपण ताठ केले तर आपल्या पाठीच्या कण्याला जास्त प्रेशर येतो. त्यामुळे हात एकदम लूज ठेवायचे. खांदे एकदम जमिनीच्या दिशेने सैल सोडा. हातांची द्रोण मुद्रा आपण केली आहे. मान सरळ. आपली हनुवटी जी आहे ही जमिनीला समांतर येईल. हनुवटी जमिनीला समांतर येईल त्याप्रमाणे आपल्याला आपली मान सरळ मध्यभागी ठेवायची. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया. करणार आहोत नेक रोटेशन. त्याआधी आपल्याला चारही डायमेन्शनने आपल्याला आपली नेक जी आहे ही थोडीशी ताण आणि दाब तिथे द्यायचा आहे. तर सुरुवातीला आपण आपली मान उजव्या साईडला वळवून घेऊया. उजवीकडे बघायचंय. मध्यभागी. मग डावीकडे. मध्यभागी. उजवीकडे. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. आता थोडस आपण श्वासाशी आधारित एक आवर्तन करूया. श्वास घेत उजवीकडे बघूया. श्वास सोडत डावीकडे. श्वास सोडत सोडत मध्यभागी या. आणि श्वास सोडत मध्यभागी या. पुन्हा श्वास घेत डावीकडे बघूया. आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे किंवा सर्वायकलचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास असेल त्यांनी मात्र मान पुढे झुकवण्याची जी कृती आहे ती करणं टाळा. त्यांनी फक्त मान वरच्या वर अशी हलवायला हरकत नाहीये. ठीक आहे. ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र मान पुढे झुकवण्याची कृती टाळायची. तर सुरुवात करूया. श्वास घेत आपल्याला आपली मान थोडीशी मागे न्यायची. चेहरा सिलिंगला समांतर येईल. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत मान आपल्याला पुढे झुकवायची आहे हनुवटी गळ्याकडे. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत खाली. श्वास सोडत मध्यभागी. लास्ट राउंड. श्वास घेत वर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत खाली हनुवटी गळ्याकडे. श्वास सोडत मध्यभागी. आणि आता करणार आहोत फुल नेक रोटेशन. ज्यांना सर्वायकल चा त्रास आहे त्यांनी मात्र हे रोटेशन करणं टाळा. त्यांनी थोडा वेळ शांत बसायला हरकत नाही. डोळे अलगद मिटून घ्यायचे. बाकीच्यांनी सुरुवात करूया. क्लॉकवाईज 3 वेळेला, अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. आता सुरुवात करूया. मान आपली उजवीकडे, पाठीकडे, डावीकडे.
उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला मान, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे. लास्ट राउंड अँटी क्लॉकवाईज मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी येऊन थांबा. मान सावकाश सरळ. छान. डोळ्यांना मिटून घेऊया. आपल्या संपूर्ण मानेचे जे स्नायू आहेत तिथे आलेला ताण दाब या सगळ्याचा अनुभव घेऊया. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी नेक रोटेशन अतिशय उपयुक्त आहे. त्यांचा ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहील या नेक रोटेशनने. आणि आता करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर असतील, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही कोपरं आपली फोल्ड करायचे, हाताची बोटं आपल्या खांद्यावर, दोन्ही कोपरं जॉईंट करून ठेवूया. आणि आता सुरुवात करूया. पुढून मागे क्लॉकवाईज 1 2 3, अँटी क्लॉकवाईज पुन्हा दोन्ही कोपऱ्यात पुढे जुळलेली, मागून पुढे 1 2 3. 3 वेळा झालं की थांबूया. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अर्धत मिटून घ्यायचे. श्वासाची गती वाढली आहे का हे आपला आपण तपासू. आज आपण एक नवीन आसन शिकणार आहोत, ते म्हणजे जानू शिरासन. संस्कृत मध्ये गुडघ्याला जानू म्हणतात आणि शिर म्हणजे आपला कपाळ त्या गुडघ्याला लागतो. पश्चिमोत्तानासन हे जे ऍडव्हान्स आसन आहे त्याच्याही आधीची पायरी आहे किंवा त्याची पूर्व तयारी म्हणून किंवा पूर्वाभ्यास म्हणून ह्या जानूशिरासनचा अभ्यास किंवा सराव करावा लागतो. मग आपल्याला ते पश्चिमोत्तानासन जे आसन आहे हे आपल्याला करणं सोपं जातं. कॉन्ट्राइंडिकेशन याचे असे आहेत की ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, वर्टिगो किंवा मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी ही पुढे झुकणारी आसन आहेत ही करणं टाळायचं आहे किंवा यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. जर कुठलाही त्रास, हे विकार आहेत आणि कुठलाही त्रास होत नसेल तर आपली क्षमता ओळखून ही कृती करा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ही आसनं करू शकता. कुठेही आपल्याला ओव्हर ट्राय नाही करायचे, आपली क्षमता ओळखून कृती करायची आहे. तर याचे फायदे काय आहेत? जेव्हा आपण पुढे झुकणारी आसनं करतो त्यावेळेला आपल्या पोटावरती, ओटी पोटावरती एक विशिष्ट प्रकारचा प्रेशर येतो, दाब येतो. त्याच्याने आपला डायबिटीज जो आहे हा कंट्रोल मध्ये राहतो. आपली पचन संस्था जी आहे ती अधिक प्रमाणामध्ये सुधारते. त्याचबरोबर ज्यांना पित्ताचा त्रास आहे, डायजेशनचा त्रास आहे, तो त्रास तुम्हाला कमी व्हायला मदत होते. आणि आपला पाठीचा मणका जो आहे हा ताणला जातो जेव्हा आपण पुढे झुकतो त्यावेळेला, आणि त्यामुळे तो अधिक कार्यक्षम होतो. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण जानू शिरासन करतो तेव्हा आपले पाय जे आहेत, एक एक पाय जो आहे हा आपला ताणला जातो. त्यामुळे पायाचे जे हॅमस्ट्रिंग्स मसल्स आहेत म्हणजे आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तो पूर्णपणे ताणला जातो. आणि या कारणामुळे व्हेरिकोज वेन सारखे जे त्रास आहेत हे कमी व्हायला मदत होते. तर आता बघूया हे जानू शिरासन कसं केलं जातं. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्यायची असते प्रत्येक आसन करताना. आणि त्यानंतर दोन्ही पाय जुळलेले की झाली आपली पूर्व स्थिती बैठक स्थितीमधली. आपण आता बघतोय जानू शिरासन. डावा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. या प्रकारे दोन्ही हात जे आहेत हे आता उजव्या पायाच्या मांडीवर येतील. हातांची जी बोटं आहेत ही पावलाच्या दिशेने असतील. इथे आपल्याला खांदे जाणीवपूर्वक रिलॅक्स ठेवायचे आहेत. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना आपली हनुवटी म्हणजे आपली चीन थोडीशी अशी वर येईल आणि आपण हलकेसे मागे जरा जातो. आपले खांदे जे आहेत हे मागून एकमेकांच्या जवळ येतात आणि आपल्या चेस्टचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होतं. बघा या प्रकारे मी एक श्वास भरून घेतोय. श्वास घेताना हनुवटी थोडीशी वर आली आहे, खांदे मागून एकमेकांच्या जवळ आले आणि छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण झाले. आणि हा श्वास सोडत हळूहळू दोन्ही हात पायाला घासत घासत आपल्याला कमरेतनं आधी पुढे झुकायचंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हातांनी उजवं पाऊल पकडायचा प्रयत्न करायचा.
जर आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर मात्र दोन्ही हात आपल्याला जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे. आता इथे माझे हात पूर्णपणे पावलापर्यंत जात आहेत, पण ज्यांचे हात पावलापर्यंत नाही पोहोचत असतील त्यांनी हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे. आणि त्यानंतर आपलं कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडायचं. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचे थोडासा पाय त्यांनी फोल्ड करायला हरकत नाहीये. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी थोडासा पाय फोल्ड करा. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी मात्र उजवा पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांनी उजवं पाऊल पकडायचा प्रयत्न किंवा हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून मग आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने घेऊन जाईल. उलट चाल करताना आपल्याला तिथल्या तिथे सरळ व्हायचं, अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ. कारण की रक्तप्रवाह हा आपल्या डोक्याच्या दिशेने होतो जेव्हा आपण फॉरवर्ड बेंड करतो, त्यामुळे उलट चाल करताना अगदी सावकाश सरळ व्हायचं. ठीक आहे, मग हीच कृती आपण सेम विरुद्ध बाजूने करणार. लक्षात आलंय? प्रत्येकाच्या कॉन्ट्राइंडिक्शन सुद्धा लक्षात आले. सुरुवात करूया. जर कोणाला समजलं नाही किंवा अडचण असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका, आपण ती सॉल्व्ह करू. ठीक आहे, सुरुवात करूया. बैठक स्थितीमध्ये आधी विश्रांती घ्या. दोन्ही पाय समोर सोडून दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैलसर सोडा. आणि करूया जानुशिरासन. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले, पाठ शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड, डावा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आपल्या डाव्या पायाची जी टाच आहे ती आपली अधिक शरीराच्या जवळ येईल. दोन्ही हात आता आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर असतील. हातांची बोटं जुळलेली आणि ती पावलाच्या दिशेने असतील. पाठीचा कणा सरळ, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा, चेहरा शांत. आणि आता एक श्वास भरून घेताना हनुवटी थोडीशी वर येईल. खांदे मागून एकमेकांच्या जवळ, छातीचा आडव्या कक्षेत प्रसारण. श्वास भरून घ्यायचा आहे आणि हा श्वास सोडत सोडत दोन्ही हात उजव्या पायाला घासत घासत आधी लोअर बॅक मधून पुढे या. दोन्ही हातांनी उजवं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत पोचत नसतील तर मात्र जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. ठीक आहे, आणि त्यानंतर आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. यथाशक्ती थांबा. बघा उजवा पाय तो ताणला गेलाय. उजव्या उड्डीपोटावरती हलकासा दाब आहे. खांदे एकदम रिलॅक्स सोडून द्या. पाठीच्या मणक्याला लोअर बॅक पासून ते आपल्या मानेच्या मणक्यापर्यंत एक हलकासा ताण आहे. आणि जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. इथे यथाशक्ती थांबायचं, कुठेही ओव्हर ट्राय करू नका. आपली क्षमता ओळखा. प्रयत्नशील अनंत समाप्ती. कमीत कमी प्रयत्नामध्ये उत्तम आपल्याला अनुभव घ्यायचा. सावकाश उलटता, तिथल्या तिथे सरळ. सावकाश, अगदी सावकाश, तिथल्या तिथे सरळ. डावा पाय सरळ आणि थोडा वेळ विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. एक संघ श्वास भरून घ्या, संपूर्ण श्वास सोडून. आपल्याला बऱ्याचदा सवय नसते आसनांची कशी करायची. पहिल्यांदा जे कोणी करत असतात त्यांना थोडस श्वासाची गती वाढू शकते. म्हणून अगदी एक प्रकारे आसन झालंय त्या साईडने की थोडा वेळ विश्रांती घ्यायची. आता ही स्फूर्ती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता उजवा पाय आपण फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून बाहेर. उजव्या पायाची टाच जास्तीत जास्त आपल्या शरीराच्या जवळ येईल. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर, हाताची बोटं पावलाच्या दिशेने. एक श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना खांदे मागून एकमेकांच्या जवळ, छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. थोडीशी हनुवटी वर येईल आणि श्वास सोडत दोन्ही हात डाव्या पायाला घासत घासत आणि लोअर बॅक मधून पुढे झुका. दोन्ही हाताने डावर पाऊल पकडायचा प्रयत्न करा किंवा हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आणि त्यानंतर आपलं कपाळ डाव्या गुडघ्याच्या दिशेने एकदम सैलसर सोडून घ्या किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. अट्टाहास नसेल. आणि आता ताणला गेलेला डावा पाय लोअर बॅक मधून विरुद्ध बाजूने आता आपल्याला ताण आहे. डाव्या उड्डीपोटावर प्रेशर आहे आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आणि उलट वाटचाल. सावकाश, तिथल्या तिथे सरळ व्हा.
अगदी सावकाश सरळ, उजवा पाय सरळ आणि पुन्हा एकदा विश्रांती. आज आपण शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन हे नवीन आसन पाहणार आहोत आणि त्याचबरोबर पोटावर पडून सुलभ भुजंगासन आपण बघणार आहोत. उत्तान वक्रासन याचे विशेष असे कॉन्ट्राइंडिकेशन नाहीये. अगदीच गुडघ्याला दुखापत असेल किंवा पाठीच्या मणक्यामध्ये खूप जास्त आता जर तुम्हाला पेन होत असेल तर मात्र हे आसन करणं टाळा. बघा, उत्तान वक्रासन म्हणजे पाठीवर पडून केलेलं ट्विस्टिंग. वक्र म्हणजे काय तर ट्विस्ट. तर याचे फायदे काय आहेत? हे डायबेटीस प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर थायरॉइड सारखे जे आजार आहेत ते सुद्धा या वक्रासनाच्या अभ्यासाने कमी होतात आणि आपल्या पाठीचा मणका लवचिक होतो. गुडघ्याचे जे स्नायू आहेत, जॉईंट्स आहेत, ते सुद्धा लवचिक व्हायला मदत होते. तर हे कसं करायचं मी आधी तुम्हाला दाखवेन, मग आपण एकत्रित करूया. त्याच्यानंतर आपण पोटावर पडून सुलभ भुजंगासन बघणार आहोत. तर याचे कॉन्ट्राइंडिकेशन जर कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन जर झालं असेल नुकतंच तर मात्र पोटावर पडून करायचं नाहीये. त्याचबरोबर जर कोणाला प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नेंट लेडी जर असेल तर तिच्यासाठी सुद्धा पोटावर पडून केलेली आसनं ही वर्ज्य आहेत. तर आता ही आसनं सुलभ भुजंगासनचे फायदे काय आहेत? तर हा सुद्धा ज्यांना सर्वायकलचा पेन आहे त्यांच्यासाठी हे सुलभ भुजंगासन अतिशय उपयुक्त आहे. पाठीची दुखणी सुद्धा कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर थायरॉइड प्रतिबंधात्मक ही दोन्हीही आसनं मानली गेलेली आहेत. तर आधी बघून घेऊया कृती कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया. तर सुरुवातीला आपण पाठीवर पडून विश्रांती घेणार आहोत. जेव्हा आपण पाठीवर पडून विश्रांती घेतो तेव्हा एका कुशीला वळून पाठीवर पडायचं आहे. धाडकन जमिनीवर आपटायचं नाही. कुठल्याही एका कुशीला वळायचं आणि मग पाठीवर पडायचं. सुरुवातीला मी दाखवतेय उत्तान वक्रासन. कृती लक्षात घ्या कशी केली जाते, मग आपण एकत्रित करूया. दोन्ही पाय सुरुवातीला विश्रांती घेतल्यानंतर पूर्वस्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. उजवा पाय आणि डावा पाय फोल्ड करायचा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली. आपल्या आता ह्या ज्या टाचा आहेत त्या आपल्याला हाताच्या आधाराने सीटच्या जवळ अशा ओढून घ्यायच्या. दोन्हीही पायांच्या टाचा आपल्या सीटच्या जवळ येतील. पुन्हा एकदा पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. टाचा आपल्या जास्तीत जास्त सीटच्या जवळ आहे. ही स्थिती पक्की झाली प्रत्येकाची की मग हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि जशी आपण उशी डोक्याखाली घेतो तशी ही हाताची पकड आपल्याला आपल्या डोक्याच्या खाली घ्यायची आहे. हाताची जी कोपरा आहे ती पूर्णपणे जमिनीला टेकलेली असली, चिकटलेली असली. खांदे इथे जाणीवपूर्वक रिलॅक्स ठेवायचे. पाठीचा मणका, पोटाचे स्नायू रिलॅक्स असतील आणि चेहरा सुद्धा शांत असेल. उत्तान वक्रासनाची पहिली कृती बघून घेऊया. आता हे जे जोडलेले पाय आहेत हे आपले उजव्या दिशेला येतील आणि मान डावीकडे. इथे आपल्या पाठीच्या मणक्याला आणि त्याचबरोबर ओटी पोटाला एक हलकासा पीळ ट्विस्ट येतो. आपल्याला हाताची कोपरा कुठेही वर उचलायची नाहीये. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा. बघा, समोरून तुम्हाला गुडघ्यावर गुडघा दिसत असेल. पावलावर पाऊल आहे. उलट चाल करताना पुन्हा एकदा सावकाश मध्यभागी यायचं. मान आणि पाय मध्यभागी येतील. टाचाच जर समजा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या हाताच्या आधाराने पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या. हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे. पुन्हा पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटली आहे. आणि आता विरुद्ध बाजूने सुद्धा कृती बघून घ्या म्हणजे तुमच्या अजून पक्क लक्षात येईल. आता हेच पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. बघा, उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघायचं. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करायचे आणि आता बघा पावलावर पाऊल आहे. उजवी बाजू पूर्णपणे ताणली जाते. हाताची कोपरं कुठेही वर उचलली नाहीयेत, खांदे वर उचलले नाहीयेत. उलट चाल करताना सावकाश मान आणि पाय मध्यभागी. आसन सोडताना हाताची पकड सोडून द्यायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि मग विश्रांती घ्यायची.
ठीक आहे, उत्तान वक्रासन समजलं. याचे बरेचसे व्हेरिएशन्स आहेत. तर आज आपण अगदी बेसिक कृती बघतोय आणि आता सुलभ भुजंगासन सुद्धा बघून घ्या, पोटावर पडून केलं जाणार आणि मग आपण दोन्ही आसन एकत्रित करू. तर इथे पोटावर पडून विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. ठीक आहे, आणि आता बघा, हात फोल्ड करायचे. हाताची कोपरे जी आहेत ती आपल्या छातीच्या रेषेत असतील. हातांची पाचही बोटं जुळलेली आणि आपले हाताचे तळवे किंवा पंजा हा आपल्या चेहऱ्याच्या रेषेत असतील. ठीक आहे, इथे पण पुन्हा आपल्याला पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली ठेवायची आहे. ही स्थिती पक्की झाली की मग कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग असं करत सावकाश कमरेतनं आपल्याला वर यायचंय आणि नजर आपली सिलिंगकडे. जेव्हा आपली नजर सिलिंगकडे जाते तेव्हा आपल्या गळ्याला अपेक्षित असा ताण मिळतो. थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्हीही ग्रंथींवरती तुम्हाला ताण आणि दाब जाणवतो. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त, कारण की इथे आपल्याला बॅकवर्ड बेंड मिळतो. बघा, हाताची कोपरं कुठेही वर उचललेली नाहीयेत, ती सपोर्टसाठी जमिनीवरच आहे. उलट चाल करताना पुन्हा एकदा सावकाश कपाळ जमिनीवर येईल, दोन्ही हात खाली येतील आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. सावकाश एका कुशीला वळा आणि आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करावा. कुठेही स्वतःची क्षमता न ओलांडता कृती करा. आता आपण थोडीशी लुजनिंग एक्सरसाइज करूया. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. पाऊल पूर्णपणे जमिनीवर टेकवा. उजव्या पायाचं फक्त उजवा पाय फोल्ड करा. हा, बरोबर. आणि डावा पाय जो आहे हा वरती घ्या, 90 डिग्री वर घ्या. डावा पाय 90 डिग्री वर घ्या. ज्यांना पायामध्ये थरथर वाटत असेल त्यांनी आपल्या हाताचा सपोर्ट द्या डाव्या मांडीच्या खाली किंवा गुडघ्याच्या मागे. आणि तर डावं पाऊल अँकल जॉईंट्स मधून थोडंसं अप अँड डाऊन करा. अँकल जॉईंट्स मधून डावं पाऊल थोडंसं वर खाली करा. एकदा ताणायचं आहे, एकदा प्रेशर आणायचं आहे. अँकल वरती ताण घ्यायचा आहे आणि प्रेशर आणायचं आहे. हा, बरोबर, छान. आणि आता थोडंसं रोटेशन करूया क्लॉकवाईज 2 वेळेला. सावकाश डावा पाय उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवा. जेव्हा पाय खाली येईल तेव्हा टाच जमिनीला लागू दे. आपल्या जांघेमधून आपण पाय गोलाकार फिरवतोय. डावा पाय पूर्णपणे खाली येऊ दे. मोठं वर्तुळ करायचं डाव्या पायाने, गोलाकार फिरून रोटेशन क्लॉकवाईज 2 वेळेला. हा, बरोबर. आणि अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला, डावीकडून उजवीकडे अगदी सावकाश फिरवून घ्या. कुठेही घाई गडबड करू नका. आपला पाय व्यवस्थित गोलाकार फिरतोय का हे आपलं आपण तपासून बघा. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 2 वेळा झालं की पुन्हा सावकाश डावा पाय नियंत्रित जमिनीवर येऊ. अगदी सावकाश जमिनीवर येऊ दे. उजवा पाय आता सरळ करा आणि आता डावा पाय फोल्ड करा. पाऊल पूर्णपणे जमिनीवर फिक्स करा. त्या पावलामध्ये एक हलकासा प्रेशर आणा आणि मग उजवा पाय 90 डिग्री वर घ्या. उजवा पाय 90 डिग्री वर घ्या मग. आणि आता अँकल जॉईंट्स मधून उजवा पाऊल थोडंसं वर खाली करा. अप अँड डाऊन. अँकल जॉईंट्स मधून उजवं पाऊल फक्त वर खाली आपण करतोय. छान. आणि आता उजवा पाय क्लॉकवाईज 2 वेळेला गोलाकार फिरून घेऊया. अगदी सावकाश जांघेमधून उजवा पाय गोलाकार फिरतोय आणि आपण मोठं वर्तुळ करतोय पायाच्या आधारे. 1 2 वेळेला आपण ही कृती करायची आहे. 2 अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला, डावीकडून उजवीकडे. पाय खाली येताना टाच जमिनीला लागू दे. 1 आणि 2. अगदी सावकाश कृती. घरी मात्र तुम्ही प्रॅक्टिस करताना थोडीशी आवर्तन जास्त करा. आणि आता सावकाश उजवा पाय नियंत्रित, सावकाश जमिनीवर. डावा पाय सरळ करूया.
आणि थोडा वेळ विश्रांती. करणार आहोत आता आपण उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि मग डावा. दोन्ही पायांच्या टाचा आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्या हाताच्या आधाराने. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा चिकटलेला नाही, मांडीला मांडी चिकटलेली आहे. आणि आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे, दोन्ही हातांची कोपरं आपल्या पूर्णपणे जमिनीवर असतील आणि रिलॅक्स असतील. खांदे, पोटाचे स्नायू, पाठीचा मणका एकदम रिलॅक्स, चेहरा शांत. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. जेव्हा आपण डोळे मिटून ही कृती करतो तेव्हा आपोआप आपलं लक्ष जे आहे हे आपल्या कृतीकडे केंद्रित होतं, एकत्रित होतं आणि करताना आपल्याला खूप सहजपणे आपण करतो. आणि आता सुरुवात करूया. जोडलेले पाय उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, ताणली गेलेली डावी बाजू त्याकडे लक्ष, पाठीचा मणका, ओठपोटावर आलेला पीळ त्याची जाणीव. आणि बघा कंठस्थ ग्रंथींवरती तुम्हाला डाव्या बाजूने दाब जाणवतोय, प्रेशर असेल आणि उजव्या बाजूला हलकासा ताण असेल. जोड श्वासाची, श्वास घे दोडे आणि सोड. उलट चाल करूया. डोळे उघडा, सावकाश जोडलेले पाय आणि मान मध्यभागी अगदी सावकाश. टाचा ज्या लांब गेल्या असतील सीट पासून त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा हातांच्या बोटांची गुंफण आणि ती आपल्या डोक्याच्या मागे. आता जोडलेले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. छान. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहूया आणि त्यानंतर डोळे अंतर्मुख मिटून घेऊया. कोपरं जमिनीवर असतील, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. पूर्णपणे संपूर्ण शरीर आपलं जमिनीच्या दिशेने सैल तर सोडून द्या. आणि आता बघा उजवी बाजू ताणली गेली आहे, विरुद्ध बाजूने पाठीच्या मणक्यावर पोटावरती तीळ आलेला आहे, कंठस्थ ग्रंथींवर दाब उजव्या बाजूने दाब आहे आणि डाव्या बाजूने ताण आहे. हा सगळा जो मी बोलली प्रकार हा आपण बंद डोळ्यांनी ह्याचा अनुभव घ्यायचा. आणि जोड आपल्या श्वासाची, श्वास घेतो आणि सोडतो. छान. उलट चाल करूया. डोळे उघडायचे, सावकाश आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. हाताची पकड सोडून द्या, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. लक्ष श्वासाकडे. श्वास घेताना पोट किंचित वर येत आहे, श्वास सोडताना ते सावकाश जमिनीच्या दिशेने जाते. एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला असतील, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. करणार आहोत सुलभ भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे स्त्रीच्या दिशेला असतील. ही झाली आपली पूर्वस्थिती. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही हात फोल्ड करा, हाताची कोपरं छातीच्या रेषेत येऊ देत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये येऊ देत, हाताची पाचही बोटं जुळू. आता पावलं जी आहेत ती जमिनीला फ्लॅट आहेत, पायाची जी नखं आहेत ती जमिनीकडे फ्लॅट असतील, पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला.
दोन्ही पाय मागून हलकेसे ताणून घ्या आणि नजर आपली सिलिंगकडे. खांदे रिलॅक्स असतील, चेहरा शांत असेल, शक्य असेल तर डोळे बंद करा, तोंड बंद आणि श्वास चालू. गळ्यावरती आलेला ताण, गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना इथे ताण मिळतो. पाठीच्या मणक्याला एक हलकासा प्रेशर आहे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. हाताची कोपरं कुठेही वर उचलायची नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवर असते. उलटकार करूया. एक श्वास भरून घ्या, डोळे उघडा. श्वास सोडत आधी आपलं पोट खाली येईल, मग छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि आता सावकाश कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. जाणीव श्वासाच्या गतीकडे. सावकाश एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. पूर्णपणे पाठ जमिनीवर टेकवा आणि त्यानंतर एका कुशीला वळून हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. आणि त्यानंतर दंड स्थितीमध्ये उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करूया कटी चक्रासन. दोन्ही पायांमध्ये किंचित अंतर असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर. उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघूया. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच बघूया. आणि हीच कृती थोडीशी जलद करूया. एकदा उजवीकडे टर्न आणि एकदा डावीकडे टर्न. सुरुवात करूया. उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, पाय गुडघ्यातनं सरळ. उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7, डावीकडे 8, उजवीकडे 9, डावीकडे 10. थांबायचंय. विश्रांती करणार आहोत आपण नी बेंडिंग. आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या. म्हणजे अगदी 1 ते 2 सेंटीमीटर असं अंतर असेल. जर आपण दोन्ही पाय जुळलेले ठेवले ना तर थोडासा बॅलन्स जातो. म्हणून किंचित अंतर घ्या दोन्ही पावलांमध्ये. दोन्ही हात समोर घ्या. हाताची पाचही बोटं जुळलेली. तळवे जमिनीला समांतर. आणि आता आपल्याला सावकाश नी मधून बेंड म्हणजे थोडस गुडघ्यातून पुढे फोल्ड व्हायचंय आणि सरळ व्हायचंय. नी मध्ये बेंड व्हायचंय. सर बेंड, सरळ. 2, 3, 4, बरोबर 5. थांबायचंय. आणि आता नी रोटेशन करूया. दोन्ही हातांचे तळवे आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवा. नी रोटेशन. आणि अगदी सावकाश कृती करा. सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे अगदी सावकाश. 1. बघा तुमच्या नी जॉईंट्स मध्ये तुम्हाला थोडासा असा एखादा आवाज सुद्धा येऊ शकतो. 2. अगदी सावकाश. 3. अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. डावीकडून उजवीकडे. 1, 2 आणि 3. छान. 3 वेळा झालं की पुन्हा कमरेतनं सरळ व्हा आणि विश्रांती घ्या. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाच्या गतीकडे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता आपला जो डावा हात आहे तो बघा या प्रकारे आपल्या कमरेवर. डावा हात अशा प्रकारे आपल्या कमरेवर येईल. बघा दिसतंय. फक्त माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक कृती व्यवस्थित दिसेल. पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या म्हणजे बॅलन्स जाणार नाही. ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनी दोन्ही पावलं जुळलेली ठेवायला हवी. ठीक आहे.
आणि आता उजवा हात आपल्याला रोटेशन करायचा आहे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळा. सुरुवात करूया. उजवा हात समोर घ्या, पुढे तळवा जमिनीला समांतर आहे. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज, वरून खाली 1 2 3. अँटी क्लॉकवाईज 3 वेळा, मागून पुढे 1 2 3. उजवा हात खाली, डावा हात खाली. आता डावा हात, तर उजवा हात तसाच मागे कमरेवर ठेवायचा जसा आपण मगाशी डावा हात ठेवला होता. डावा हात समोर ठेवतो, क्लॉकवाईज 3 वेळा रोटेशन. 1 2 3. बरोबर, छान. अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला, पुढे 1 2 3. 3 वेळा झाले की थांब. करूया ताडासन. पुन्हा दोन्ही पावलांमध्ये अंतर असेल थोडस 2 ते 3 सेंटीमीटर. सावकाश दोन्ही हात खांदे आणि जमिनीच्या दिशेने एकदम रिलॅक्स सोडा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पाठीचा कणा रिलॅक्स पण सरळ असेल आणि मान मध्ये पाठी. आता हेच हात आपल्याला हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, एकदम सरळ स्ट्रेच. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या, तळवे सिलिंगच्या दिशेला. छान. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. आपण हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून थोडासा सपोर्ट घेतलाय, म्हणजे आपल्याला तोल सांभाळता येतो. पण हळूहळू आपल्याला ही प्रॅक्टिस कमी करायची आहे. आणि जे आपलं आदर्श ताडासन आहे ते आपण शिकणारच आहोत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. श्वास चालू, श्वास घेतोय, सोडतोय. छान छान. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. उलट चाल करूया. सावकाश, आधी टाचा जमिनीवर येऊ दे. सावकाश टाचा जमिनीवर. हातांची जी बोटं आपण गुंफवली ती सोडून द्या. दोन्ही हात एकमेकांना समांतर येतील. हाताची 5ही बोटं जोडलेली. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश दोन्ही हात समोरून खाली येऊ दे. सावकाश श्वास सोडत 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 सावकाश दोन्ही हात खाली. रिलॅक्स, विश्रांती. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. करूया हिप रोटेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल आता चांगलं, अर्ध्या फुटापर्यंत अंतर असेल दोन्ही पावलांमध्ये. दोन्ही हात आता आपल्या कमरेवर ठेवायचे. जिथे आपल्या कमरेचं जो हाड आहे तिथे आपल्याला हात ठेवायचे. खांदे रिलॅक्स असतील. आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. रोटेशन क्लॉकवाईज. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 2 3 4 5. छान. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. बरोबर, 4 आणि 5. छान. 5 वेळा झालं की थांबा आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मान. आज आपण बघणार आहोत विभागीय श्वसन. विभागीय श्वसन जे आहे हे हा प्राणायामाचा पूर्वाभ्यास किंवा प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून या विभागीय श्वसनाकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर ह्याचा एक महत्वाचा फायदा असा आहे की याच्याने आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. जेव्हा आपण विभागीय श्वसन करतो तेव्हा आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते, आपला श्वसन मार्ग अधिक प्रमाणामध्ये सुधारतो. तर हे विभागीय श्वसन कसं करायचं, हे 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. एक म्हणजे उदर, उर आणि स्कंद. जेव्हा आपण उदर, उर आणि स्कंद अशा प्रकारचं श्वसन करतो त्यावेळेला आपल्याला अकार, उकार आणि मकार याची सुद्धा जोड द्यायची असते. तर सुरुवातीला आपण उदर, उर आणि स्कंद श्वसन कसं करायचं हे आधी आपण बघून घेऊया आणि मग अकार, उकार आणि मकाराकडे वळूया. तर पद्मासन, अर्ध पद्मासन घालायचंय. ज्यांना हे शक्य नसेल, गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा जास्त वेळ जर बैठक स्थितीमध्ये बसता येत नसेल, त्यांनी खुर्चीवर बसायला हरकत नाहीये. खुर्ची, सोफा किंवा टेबल त्याच्यावर बसा. दोन्ही हात मात्र गुडघ्यांवर ठेवायचे.
सुरुवातीला आपण करूया उदर श्वसन. डोळे अलगद मिटून घ्या आणि सूचनेप्रमाणे कृती करूया. डोळे अलगद मिटायचे आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ येऊ देत. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. बंद डोळ्यांनी ह्या सगळ्या कृती आपण करतोय. चेहरा शांत असेल. डोळ्यांवरती कपाळावर कुठलाही ताण नाही. एक हलकसं स्मित असते आपल्या ओठांवरती. आपण जी साधना करतोय त्याचा आनंद समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसतोय. आपण करणार आहोत त्याच्या आधी एक दीर्घ श्वसन. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. तर आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत उदर श्वसन कसं करायचं. डोळे अलगद मिटलेले आहेत. जाणीव आपल्या उदर भागाकडे घेऊन जा. आपल्या पोटाच्या स्नायूंकडे आपली जाणीव घेऊन जायची आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येत आहे आणि संथ गतीने श्वास सोडताना पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. जाणीव पूर्णपणे उदर भागाकडे आहे आणि संथ गतीने श्वास सोडताना पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. अजून एक राऊंड. डोळे अलगद मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट हळूहळू बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडताना पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. एक शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. आता करूया पूरश्वसन. जेव्हा आपण श्वास भरून घेणार आहोत तेव्हा आपल्या छातीचं त्यातल्या स्नायूंचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होईल आणि श्वास सोडताना हळूहळू हे सगळे स्नायू पुन्हा पूर्व स्थितीला येतील. जेव्हा आपण श्वास भरून घेऊ तेव्हा त्या स्नायूंचं थोडंसं प्रसरण होतं म्हणजे तिथे स्ट्रेच येतो आणि जेव्हा आपण ते श्वास सोडतो तेव्हा हळूहळू आपले हे सगळे स्नायू आकुंचित होतात म्हणजे पूर्णपणे एक पूर्व स्थितीला येतात. ठीक आहे. आता याचा आपण अनुभव घेऊया. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. डोळे अलगद मिटलेले आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीच्या आडव्या कक्षेत प्रसरण. स्नायू हलकेसे ताणले गेलेत आणि संथ गतीने श्वास सोडताना पुन्हा आपले स्नायू पूर्व स्थितीला येतील. छातीचा भाग पुन्हा एकदा पूर्व स्थितीला. सावकाश स्लोली ब्रीथ आउट. आपली जाणीव पूर्णपणे पूर्व भागाकडे आहे. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण आडव्या कक्षेत. श्वास सोडत सावकाश हळूहळू श्वास सोडूया. पुन्हा एकदा पूर्व स्थितीला. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. जाणीव आपल्या उर भागाकडे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण. संथ गतीने श्वास सोडूया. जाणीव आपली उर भागाकडे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. उदर उर आणि आता स्कंद श्वसन. श्वास घेताना आपले खांदे थोडेसे वर येतील खानाच्या दिशेला आणि श्वास सोडताना ते पुन्हा पूर्व स्थितीला येतील. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटलेले. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेने वर
आणि संथ गतीने श्वास सोडताना खांदे पूर्व स्थितीला. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेने वर आणि संथ गतीने श्वास सोडताना खांदे पूर्व स्थितीला. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे वर. संथ गतीने श्वास सोडूया. खांदे कानाच्या दिशेला. सॉरी, खांदे पुन्हा पूर्व स्थितीला. एक लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला वर आणि संथ गतीने श्वास सोडूया. खांदे पूर्व स्थितीला. रिलॅक्स. आणि आता आपण उदर, उर आणि स्कंद श्वसन एकत्रित करूया. सुरुवात करूया. हात गुडघ्यांवर आहे, डोळ्यांगत मिटलेले आहे. तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर आणि संथ गतीने श्वास सोडूया. हळूहळू पोट आतल्या दिशेला जातंय. छातीचा भाग पुन्हा पूर्व स्थितीला. खांदे पूर्व स्थितीला. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. अजून एक आवर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर. छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर आणि श्वास सोडताना जाळी उदर, उर आणि स्कंद भागाकडे. सावकाश संथ गतीने श्वास सोडा. पोट, छाती, खांदे पूर्व स्थितीला. रिलॅक्स. उद्या आपल्याला या विभागीय श्वसनामध्ये अकार, उकार आणि मकाराची जोड द्यायची आहे. म्हणजे हा एक ओंकार होतो. हे आपण उद्याच्या भागामध्ये किंवा उद्याच्या वर्गामध्ये बघणार. आता सगळ्यांनी आहे ती बैठक सोडून द्या आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती घ्या. अगदी सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. हे 1 ते 2 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप उपयोगी पडतं. आलेला सगळा जो ताण आहे तो बाजूला होतो आणि एक वेगळीच ऊर्जा येते. शवासनाची आदर्श स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब. हाताची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर आपण विश्रांती स्थितीमध्ये जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेला आहे. पाठीचा मणका पाठीच्या संपूर्ण भागाला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह वाटतोय, आरामदायी वाटतोय. नाकाने एक श्वास भरून घ्या. तोंडावाटे हळूवार फुंकर मारून हा श्वास सोडून द्या. संपूर्ण श्वास या तोंडावाटे सोडून द्या. एकदम रिलॅक्स, शांतता, समाधान. शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. डोळे अलगद मिटलेले. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाहेर बाजूला ठेवून द्या. उत्तानं शववद् भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये शवासनाची आदर्श स्थिती दर्शवलेली आहे. जमिनीवर प्रेतवत उताणी पडून राहणे ही आहे शवासनाची आदर्श स्थिती. आणि दुसऱ्या ओळीमध्ये याचे लाभ सांगितलेले आहेत. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन आपण आता करीत आहोत. दिसायला जरी सोपं असलं तरीही करायला तितकंच कठीण. जाणीवपूर्वक शिथिलता. सुरुवात दोन्ही पायांपासून करूया. मी माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या,
गुडघा, मांडीचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. संपूर्ण उजवा आणि डावा पाय, कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत तिथले सगळे स्नायू, सांधे मी शिथिल करत आहे. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल, रिलॅक्स होत आहे. माझ्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ, जी आता जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे, तीही सावकाश शिथिल होत आहे. माझा उदरभाग, उरभाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल होत आहे. जाणीव गळ्याकडे. गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू रिलॅक्स. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, 2 गाल, 2 कान, नाक, नाकाचा शेंडा, आपल्या नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळू आणि माझे केस रिलॅक्स, शिथिल शिथिल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतोय आपल्या नाकपुड्यांना. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्याला या क्षणी प्राप्त होतीये. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होत चालली आहे. विचारांची गती कमी होत चाललेली आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी मी बाहेर सोडून देत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास आम्ही स्वतःला, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला देणार आहे. मी स्वतःला, माझ्या शरीराला धन्यवाद देत आहे. माझ्याकडून माझं शरीर अतिशय उत्तम प्रकारे साधना करून घेत आहे आणि त्यामुळे माझं शारीरिक आरोग्य उत्तम आहे. मानसिक आरोग्य अतिशय संयमित आणि स्थिर आहे. मला प्रचंड आत्मविश्वास या क्षणी प्राप्त होत आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चाललेली आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक होत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, इष्ट देवतेचं स्मरण करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि योग कर्म सुकौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपण आजच्या दिवसातली जी आपली कर्म आहेत, जी कामे आहेत, ती पूर्ण करण्यासाठी त्यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेऊया. आणि ह्या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक हलकासा खेच. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज होतोय. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या.
घाई गडबड न करता अगदी सावकाश कृती. डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हात जोडून घ्यायचे. शांती पाठ माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हाताच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगदपणे डोळ्यांच्या चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून सुरुवात तिथे शेवट. आपली आजची साधना इथे संपन्न होतीये. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. कुणाला काही अडचण असेल ते विचारू शकतो. ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.